motion of center of mass. Next topic. Motion of center of mass. Number of particles दिले असतील आपल्याला. M1, M2, M3, M4, M5. काय दिले? नंबर ऑफ पार्टिकल्स दिलेत. सर्व पार्टिकल्सच्या काहीतरी हा सेंटर ऑफ मास असेल. तिथं आपण कन्सिडर करणार की मास का असेल या पॉईंटचं कॅपिटल एम, आणि तो का असेल M1 प्लस M2 प्लस M3 प्लस M4 प्लस M5. जेवढे मास आहेत ते सर्वांचे टोटल मास त्या पॉईंटवर कॉन्सन्ट्रेटेड असेल. अशा पॉईंट आपण सेंटर ऑफ मास म्हणतो. सो त्याच्या मास असेल लाईक दिस. डॅश 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 करा. पोजिशन ऑफ सेंटर ऑफ मास कसं फाईंड करतो त्याचे ओरिजिन कसं, तर त्याचा फॉर्म्युला आहे आपला RCM इज इक्वल टू M1 R1 M2 R2 M3 R3 प्लस डॅश 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 M4 R4 अपॉन M1 M2 डॅश 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 सॉरी एन करून देतो. हा काय कसला फॉर्म्युला आहे? पोजिशन ऑफ सेंटर ऑफ मास. आपण असं फाईंड करू. आता सपोज हे मास मूव व्हायला लागलं आहे, तर सेंटर ऑफ मास मूव होईल का? हा मास मी इथं ठेवला, मग त्याचे पोजिशन चेंज झाले, सेंटर ऑफ मासची पोजिशन चेंज होईल का? यस होते. ज्यावेळेस मास मूव होईल, एक मिनटं, व्हेर इज अ डस्टर, ओके डस्ट. याचे सेंटर ऑफ मास कुठं आहे? इथं आहे. सेंटर ऑफ मास कुठं इथे. ओके, डस्टला मी इथून असं मूव करायचं, सेंटर ऑफ मास पॉईंट मूव होतोय, ऑब्विसली होणार आहे. ओके, मग त्याच्याच ती रिलेटेड आहे. मग मूव होताना त्याची व्हेलॉसिटी काय असेल? फर्स्ट व्हेलॉसिटी ऑफ CM. व्हेलॉसिटीची आपली डेफिनेशन काय आहे? व्हेलॉसिटी येते डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. काय ते व्हेलॉसिटी? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. तर VCM काय येईल? मग d/dt RCM. काय येईल? VCM d/dt RCM. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला मी इथं, तर दिस इज अ कॉन्स्टंट, दिस हे सर्व कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट, फक्त हा व्हेरिएबल आहे पोजिशन. तर काय येईल मग तो? M1 इंटू dR1 बार अपॉन dt प्लस M2 इंटू dR2 बार अपॉन dt प्लस डॅश 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 dRn अपॉन dt. सॉरी इथं M येईल Mn. ओके, अपॉन M1 प्लस M2 प्लस डॅश 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 n पर्यंत झालं VCM. म्हणजे VCM काय येईल? M1 ॲज इट इज, हा काय? ही आहे व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट पार्टिकल V1 बार, व्हेलॉसिटी ऑफ सेकंड पार्टिकल अपॉन M1 प्लस M2 प्लस पोजिशन वेक्टर. बघा इथं ज्यावेळेस R असतो ना, त्यावेळेस इथं R क्रॅम्प करताना RCM पोजिशन ऑफ सेंटर ऑफ मास घेतो. इथं R1 R2 सर्वांचे पोजिशन वेक्टर येते, सॉरी सर्वांचे कोऑर्डिनेट येतील, सर्व सेंटर ऑफ मासचे पोजिशन येतील, सर्व पार्टिकलच्या सेंटर ऑफ म्हणजे सर्व पार्टिकलच्या मासचे पोजिशन येतील. व्हेलॉसिटी घेता तुम्ही सेंटर ऑफ मासची, सर्व पार्टिकलची व्हेलॉसिटी V1 V2 V3 डॅट 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 डॅट. ॲक्सेलरेशन घेतोय आपण, समजा सेम डेफिनेशनला. ॲक्सेलरेशनसाठी माझे फॉर्म्युला काय आहे? A इज इक्वल टू dV/dt. मग इथं जिथं आहे इथं परत dt ने डिवाइड होईल, dt ने डिवाइड होईल, dt ने डिवाइड होईल, dt ने डिवाइड. फायनली काय येईल? M1 A1 बार M2 A2 बार डॅश 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 Mn AN बार अपॉन
m1 प्लस m2 प्लस ज्याला ॲक्सेलरेशन, याला कॉम्पोनंटच्या फॉर्ममध्ये लिहू शकतात ऑब्वियसली. हा आर याला कॉम्पोनंटच्या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. काय येईल तो VCMX याचे कॉम्पोनंट तो येईल M1 V1X. V1 म्हणजे फर्स्ट पार्टिकलच्या वेलॉसिटीचे एक्स कॉम्पोनंट, M2 V2X अपॉन डॅट डॅट डॅश आहे M1 प्लस M2 प्लस डॅट डॅट. VCMY कॉम्पोनंट येईल का, ऑब्वियसली सेंटर ऑफ मासची जी वेलॉसिटी त्याच्या वाय दोघं वेलॉसिटी वेक्टर कोणते त्याच्या एक्स आणि वाय दोघं कॉम्पोनंट येतील. हा काय येईल मग वन आहे सॉरी. हा वाय कॉम्पोनंट पण आहे. ओके, ॲक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास पाहिलं, VCM पाहिलं. एखादा पार्टिकल ज्यावेळेस नंबर ऑफ पार्टिकल्स सर्व मूव्ह होत असेल तर सेंटर ऑफ मास पण मूव्ह होईल. त्याची वेलॉसिटी कशी असेल की सर्व पार्टिकल्सची जी वेलॉसिटी असेल त्याच्याने एक फॉर्म्युला क्रिएट झाला. त्याचे कॉम्पोनंट ऑब्वियसली एक्स कॉम्पोनंट पण असेल वाय कॉम्पोनंट असेल. प्रॉब्लेमला इम्पॉर्टंट आहेत दोन गोष्टी. ॲक्सेलरेशन ओके ऑब्वियसली ॲक्सेलरेशन असेल. आता मोमेंटम असेल का काही, ऑब्वियसली जी पण गोष्ट मोशनमध्ये आहे त्याला काहीतरी मोमेंटम असतं. आणि मोमेंटमची डेफिनेशन आहे प्रॉडक्ट ऑफ मास इंटू वेलॉसिटी. मोमेंटमची डेफिनेशन काय, प्रॉडक्ट ऑफ मास इंटू वेलॉसिटी. मोमेंटम इज इक्वल टू तो येईल मास इंटू CM. काय तो मास इंटू म्हणजेच काय M1 V1 बार. ओके एक मिनट VCMची डेफिनेशन का होती, VCMची डेफिनेशन होती M1 V1 बार M2 V2 बार डॅट 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 डॅश M1 प्लस M2. ह्याला कसं लिहू शकतो बघा, M1 V1 बार M2 V2 बार खाली कॅपिटल M काय M1 प्लस M2 प्लस डॅट डॅश. म्हणजे होल सिस्टम जी त्याचे जेवढेही पार्टिकल्स सर्वांच्या टोटल पार्टिकल सिस्टमच्या सर्व पार्टिकलचे टोटल मास त्या पूर्ण सिस्टमच्या मास कॅपिटल M. याला मी असं लिहू शकतो, ऑब्वियसली लिहू शकता M या साईडला आणला. काय राहिलं तिकडं M1 V1 बार M2 V2 बार डॅट 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 डॅश. काय हा मोमेंटमची डेफिनेशन आहे, कारण मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. याला असं लिहू शकता लागले PCM मोमेंट ऑफ सेंटर ऑफ मास. ओके, काय हा मास इंटू व्हेलॉसिटी फर्स्ट पार्टिकलसाठी म्हणजे फर्स्ट पार्टिकलचं मोमेंटम, सेकंड पार्टिकलचं मोमेंटम डॅट 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 डॅट. आता फ्रॉम न्यूटन सेकंड लॉ काय म्हणतो, फोर्स इज इक्वल टू एक्सटर्नल फोर्स इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम. ओके, याच्यावरून आपण असं लिहू शकतो मग एक्सटर्नल फोर्स इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम ऑफ सेंटर ऑफ मास. इथं मोमेंटम इथं सेंटर ऑफ मास. समजा एक्सटर्नल फोर्स 0 असेल असं येईल. ओके, म्हणजे PCM काय आला कॉन्स्टंट का, कारण कोणत्याही गोष्टीचा डेरिव्हेटिव्ह केव्हा 0 होतो ज्यावेळेस ती क्वांटिटी कॉन्स्टंट क्वांटिटीचा डेरिव्हेटिव्ह 0. आता ह्याचे डेरिव्हेटिव्ह 0 PCMच्या डेरिव्हेटिव्ह 0 होतं म्हणजे PCM इज अ कॉन्स्टंट.
जोपर्यंत एखाद्या सिस्टम नंबर ऑफ पार्टिकल्स एका सिस्टममध्ये, जोपर्यंत त्या सिस्टमवर एक्सटर्नल फोर्स ॲक्ट होत नाही, एक्सटर्नल फोर्स जर 0 असेल तर त्याचे मोमेंटम कॉन्स्टंट असतं, मीन्स कन्झर्व असतं. ते मोमेंटम कॉन्स्टंटमध्ये व्हेलॉसिटी V1 V2 जर सारख्या असतील का नाही, वेगवेगळ्या असतील, काही पण असतील त्या, बट टोटल इफेक्ट ज्यावेळेस त्याच्या निघेल तर तो कॉन्स्टंट निघेल. टोटल इफेक्ट एकमेकांना ते कॅन्सल करून देते. ओके, आता याचे प्रॉब्लेम. कॉन्स्टंट म्हणजे काय, एक्सटर्नल फोर्स ॲक्ट होत नाही तोपर्यंत सेंटर ऑफ मास इफेक्टच होणार नाही, त्याच्या सेंटर ऑफ मास कुठं चेंज होणार नाही. फॉर एक्झाम्पल बघा, हे एवढे मासेस आहे, 1 2 3, हा 2 मास इथं येऊन गेला M2 आणि M1 इथं चालला गेला, तर सेंटर ऑफ मासची पोझिशन चेंज होईल का, नाही होणार. कारण का, हा त्याच्या मूव झाला आहे, हा पण त्याच्या मूव झाला. जोपर्यंत स्वतः मूव होतात एकमेकां इकडं तिकडं, तोपर्यंत सेंटर ऑफ मास मूव होणार नाही, तो जागेवरच असेल. जागेवर असेल म्हणजे काय, इनिशियल जी पोझिशन असेल तीच त्याची पोझिशन असेल. त्याचे समजा इनिशियल कोऑर्डिनेट 0 0 असतील तर त्याचे फायनल कोऑर्डिनेट पण 0 0 असतील, ते कधीच चेंज होणार नाही. इनिशियल पोझिशन इज इक्वल टू फायनल पोझिशन अंटिल द एक्सटर्नल फोर्स ॲक्ट ऑन दिस होल सिस्टम. एक्सटर्नल फोर्स जोपर्यंत ॲक्ट होत नाही तोपर्यंत सेंटर ऑफ मासची पोझिशन चेंज होत नाही. इम्पॉर्टंट गोष्ट आहे फॉर प्रॉब्लेमसाठी, प्रॉब्लेम सॉल्व करताना लागणार अशी गोष्ट आहे. For 2 masses of 1 kg, problem number 29. For 2 masses of 1 kg, 2 masses दिले, डायग्राम पण दिली. आता एकदम सोपं झालं, सोल्युशन तिथंच आहे. युनिट राहिलं इथं लिहिताना 10 मीटर पर सेकंड करून घ्यायचं. अशी एक अशी लाईन दिली आहे. अजून काय दिलं आहे, ओके, हा दिला आहे थिटा, हा दिला आहे थिटा. संपलं. आता सोल्युशनमध्ये ते डायग्राम यूज करतो आहे मी डायरेक्टली. मिस्टेक झाली तिथं, याला 37 घ्या, राहिलं ते याला 37. हा अँगल गिवन आहे, वरची जी डायग्राम आहे क्वेश्चनमधली थिटा दिला आहे तिथं 37 करून घ्या, कट करून. काय दिलं आहे, डायग्राम दिली आहे, विचारलं काय, फॉर 2 मासेस सिस्टम ऑफ 1 kg, दिस इज 1 kg अँड दिस इज ऑल्सो 1 kg. दोघांचे मास 1 kg 1 kg. फाइंड द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ सेंटर ऑफ मास. आता सेंटर ऑफ मास कुठं मूव्ह होईल, अरे काय खूप मिस्टेक झाले. फाइंड द डायरेक्शन, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास आहे तिथं. काय फाइंड करायला आलं आहे, डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मासचे व्हेलॉसिटी, डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड फाइंड करायला आलं आहे. हां, असा मूव होतो आहे, हा पार्टिकल असा मूव होतो आहे, दोघांचं काहीतरी सेंटर ऑफ मास असेल इथं कुठंतरी असेल. 1 kg सॉरी सेंटरला असेल. हां, सेंटर ऑफ मास कुठं मूव होत असेल हे शोधायचं आपल्याला. त्याचं डायरेक्शन पण शोधायचं आहे आणि किती व्हेलॉसिटीने मूव होतं त्याची ती व्हेलॉसिटी, ते मॅग्निट्यूड पण शोधायचे. आता काय करेल मी, VCMच्या फॉर्म्युला जे पाहिला तुम्ही VCM, तर तो काय, तो M1 V1 प्लस M2 V2 अपॉन 2 पार्टिकल आहे, 2 घेतले, M1 प्लस M2. V1 V2 वेक्टर आहेत. आता हा एक असा जातो आहे, मी याची मॅग्निट्यूड दिली 5, पण डायरेक्शन मला माहीत नाही. मी त्याचे 2 कॉम्पोनंट घेईल, एक Vx घेईल, एक Vy घेईल. दुसरा काय घेईल, याच्यासाठी पण Vx घेईल, Vy घेईल.
का करतोय, मला फाईंड काय करायचं आहे, वी वॉन्ट वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड अँड त्याचं डायरेक्शन. मला हे फाईंड करण्यासाठी काय लागणार आहे, व्हेलॉसिटी लागणार आहे. कारण मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी काय तर अंडर रूटमध्ये, मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी काय येईल, अंडर रूटमध्ये जाईल ती. हा तुमचा काय असेल, व्ही एक्सचा स्क्वेअर, हा व्ही वायचा स्क्वेअर. मला व्ही एक्स आणि व्ही वाय लागेल मॅग्निट्यूड फाईंड करण्यासाठी, म्हणून व्ही एक्स व्ही वाय फाईंड करेल. तर व्ही एक्ससाठी फॉर्म्युला काय येईल, व्ही एक्ससाठी फॉर्म्युला येईल 1x 2x अपॉन m1 प्लस m2. आधी मी व्ही एक्स फाईंड करतो. व्ही एक्स फाईंड करण्यासाठी फ्रॉम डायग्रॅम, मास 1, याला आपण 1 म्हणू, याला काय 1 kg 1 kg झालं. ह्या दोघं गोष्टी तर आपल्याकडे आहेत. मला काय फाईंड करायचे, दिस अँड दिस. याच्या व्ही एक्स कॉम्पोनंट, याची वेलॉसिटी दिली, याचे 2 कॉम्पोनंट राहतील. एक कॉम्पोनंट असायला याला मी म्हणेल व्ही एक्स, v1x हा कॉम्पोनंट असेल v1y, याचा हा कॉम्पोनंट असेल v2x, हा कॉम्पोनंट असेल v2y. ओके, मला लागणार आहे vx1. vx1 काय, तर हा दिला आहे 37. vx1 मी याशी जे जॉईन केलं तर हा 90 असेल, म्हणजे हा हायपोटेनियस, म्हणजे ही काय ॲडजस्टंट साईड. तर vx कॉसमध्ये येईल आणि तो का असेल m1 5 cos 37. तो काय येईल 5 cos 37. हां 5 cos 37. 37ला ॲडजस्टंट साईड आहे, ॲडजस्टंट साईडसाठी कॉस घेतो मी. मग हा काय येईल, हा येईल 5 sin 37. 5 sin 37. हा तुमच्या m2 लिहून घेतो मी आता 1 kg 1 kg. v2x याचा हा कॉम्पोनंट बघा, ॲडजस्टंट साईड 37ला लागून साईड कोणती, ही एक आहे, ही एक आहे. मी काय करेल, अशी एक लाईन टाकेल, म्हणजे हा तुमचा हायपोटेनियस, सॉरी हा तुमच्या 90च्या समोर, म्हणजे हायपोटेनियस म्हणजे ॲडजस्टंट साईड. ही परत कॉसमध्ये येईल, परत काय येईल कॉसमध्ये. तो का असेल, इथं 10 आहे, तर 10 cos 37. हालाकी एक्स कॉम्पोनंट ऑलवेज कॉसमध्ये येतो. खाली m1 प्लस m2 1 प्लस 1 काय लावायचं 5 cos 37 काय येतो, स्टँडर्ड ट्रायंगल आहे आपला एक, दिस. हा 37 असेल तर हा 3, हा 5, हा 4. 37 म्हणजे ॲडजस्टंट ही साईड घेणार आपण, कॉससाठी घ्यावं लागेल. तर कॉस थिटा इज इक्वल टू, सॉरी cos 37 इज इक्वल टू 4/5, दिस अपॉन दिस. cos 37 का तो 4/5, म्हणजे sin 37 का येईल 3/5. 5 इंटू 4/5 प्लस 10 इंटू 4/5. 1 1 गेट कॅन्सल, हा राहिला 2, खाली 2, दिस गेट कॅन्सल. 4 प्लस 2 12 अपॉन 2 मीन्स 6 मीटर पर सेकंड. डायरेक्शन काय येईल, लिहिताना एक गोष्ट इथं चुकलो होतो मी, आय हा इथं पण आय, तिथं पण आय, तिथं पण आय. तो आय इथं कंटिन्यू होईल, इथं पण कंटिन्यू होईल, तो तिकडं कंटिन्यू होईल. प्रॉब्लेममध्ये घेतलेलं नाही, पण त्याला आय आणि जे केमध्ये आपल्याला ठेवावं लागेल. आपल्याला मॅग्नेट्यूड विचारले तर प्रॉब्लेममध्ये मी ते आय जे के दाखवलेत नाही. हा झाला एक्स कॉम्पोनंट. आता काय वाय कॉम्पोनंट, तो काय असेल m1 v1x प्लस m2 v2x अपॉन m1 प्लस m2. m1 काय, m1 आहे 1, हो y आहे ना, y. Look at this, v2x, ओके इकडे सॉरी, v1y 5 sin 37
V2y काय येईल, V2y येईल 10 sin 37. का आला तो 10 sin 37. बघा 37च्या अपोजिट साईड आणि ही सेम असेल, हे इक्वल असेल 10 sin 37 अपॉन 2 5 sin 37 आहे तो 3/5 5 5 कॅन्सल होईल, हा राहील फक्त 3. तो पण तिथून पण 3/5 येईल, 5 5 तो कॅन्सल होईल, तो राहील 6. कसा होईल तो 2 × 3/5 5 गेला 5 2 × 6 ओके अपॉन 2. काय आला मग 9/2. इज इट राईट? तो का आला बरोबर आहे का 9/2? अरे गलत हो गया, आय जे की कसं राहून गेला माझ्या जे काय केलं मी तर M1 मास V1y फर्स्ट पार्टिकलच्या जे V1 आहे V1y म्हणजे y कॉम्पोनंट त्याच्या वेलोसिटी y कॉम्पोनंट हा पुट केला. काय जे कारण तो अपवर्ड डायरेक्शनला आहे जे. सेकंड M2 म्हणजे याचं मास ते ठेवलं 10 म्हणजे त्याच्या कॉम्पोनंट काय येईल y कॉम्पोनंट त्याच्या V2y हा 10 sin 37 बट मायनस जे कारण तो डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, मायनस विसरलो तुम्ही. आणि हा M1 + M2 2 याचे काय होईल sin 37 काय तो 3/5 झाला तुमच्या 3 मायनस हा साईन काय घेतला मी पुढे मायनस घेतला 3j मायनस 0 पुढे घेऊन राहिला तो ओके. हा काय 10 साईन काय येतो 3/5 हा 6 तो काय येईल मग 6j. हा काय मग -3j/2 म्हणजेच -1.5j. हा Vx मिळाला, हा Vy मिळाला. x component of velocity of center of mass, x component of velocity of y component of velocity of center of mass. मला फाइंड करायचे आहे VCM. मला काय फाइंड करायचे VCM फाइंड करायचे आहे. काय येईल मग तो √ इझी याच्या काय कुठे गेला हा कॉम्पोनंट जो आहे 6² + 1.5च्या स्क्वेअर याचे आन्सर तुम्ही फाइंड करून घ्यायचे जे असेल ते म्हणजे. आता मला फाइंड करायचे डायरेक्शन, तर त्याच्या वेलॉसिटीचे डायरेक्शन कुठं असेल. आता वेलॉसिटीचे डायरेक्शन कुठं असेल VCM = डायरेक्शन फाइंड कसं करायचं बघा. VCM = xi yj. कुठे 6i - 1.5j. हा सेंटर ऑफ मास. याचे कॉम्पोनंट कुठं जाईल म्हणजे याचे डायरेक्शन कुठं असेल तर बघा 6i मग ड्रॉ करून दाखवता मी 6i आयकडे 6 हा जे याला ओरिजिन तुम्ही हा ओरिजिन मानला तुम्ही असं काहीतरी 6 म्हणजे असा आयकडे जातो तो एक्स ॲक्सिसकडे जातो आहे. दुसरा कॉम्पोनंट मायनस आहे मग तो असा जातो आहे असा तो खाली पण जातो आहे. जे म्हणजे काय -j म्हणजे तो खाली जातो आहे. आय म्हणजे काय 6 आणि 1.5 मॅटर नाही का तेवढं. आय म्हणजे पॉझिटिव्हला जातो आहे तो ओके 6 म्हणजे निगेटिव्हला जातो आहे तो म्हणजे तो याच्या अर्थ काय तो इकडं पण जातो आहे आणि इकडं पण जातो म्हणजे रिझल्टंट त्याच्या कुठं आहे इकडं आहे. आता मला फाईन करायला डायरेक्शन काय त्याचं डायरेक्शन काय बघा त्याच्या डायग्रॅममध्ये एकदम क्लिअरली दिलं आहे. डायग्रॅम काढून दाखवली मी डायरेक्शनसाठी. तीच डायग्रॅम इथं त्यांनी हा जो सेंटर ऑफ मास आहे मी असा साईडला घेतला आहे. इथं
1.5 घेतला, इथं 6 घेतला आणि असं डायरेक्शन त्याचं. तर डायरेक्शन फाईन करताना त्यांनी दिलेलं असेल, नाही दिलं असेल ऑटो ठीक आहे, दिलेलं असेल की हॉरिझॉन्टलसोबत काढायचं आहे तर मला हा अँगल अल्फा फाईन करावा लागेल. अशी लाईन जॉईन करेल मी. मग काय येईल तो टॅन अल्फा. ही कोणती साईड आहे? हा तुमच्या 1.5, हा किती आहे 6 आहे. म्हणजे अल्फाच्या एक्झॅक्ट अपोजिट साईड काय आहे 1.5 आहे. एक्झॅक्ट अल्फाला ॲडजस्टंट साईड काय आहे 6 आहे. ओके, याला असं ठेवलं आहे. ॲक्च्युली याला करता येईल ना. एम आय राईट? येस. सो अल्फा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स 1/4. टॅन इनव्हर्स 1/4. काय दिलं होतं तर 2 पार्टिकल दिलेले होते, दोघं मोशनमध्ये, दोघांच्या काहीतरी वेलॉसिटी दिल्या होत्या. आपल्याला फाईन काय करायचं होतं, सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी फाईन करायची होती, त्याचे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघं गोष्टी फाईन करायच्या होत्या. आपला जो फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार बघा, हे ज्यावेळेस वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये असेल, एक्स आणि वाय या पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये नसेल तर एक्स आणि वाय दोघं कॉम्पोनंट फाईन करा आणि त्याच्या कॉम्बिनेशनने सेंटर ऑफ मास वेलॉसिटी माहिती. याचे मॅग्निट्यूड फाईन करायचे असेल तर माहिती आपल्याला डेफिनेशन ही आपण इथं यूज केली. मॅग्निट्यूड फाईन डायरेक्शन फाईन करायचे असेल तर त्यांनी दिलेलं असतं तुम्हाला हॉरिझॉन्टलसोबत फाईन करायचे का व्हर्टिकलसोबत. हॉरिझॉन्टलसोबत फाईन करायचे असेल तर हा अँगल फाईन, व्हर्टिकलसोबत सांगितलं असतं त्यांनी तर आपल्याला हा अँगल फाईन करावा लागला असता. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 30. एक सिस्टम दिली त्यांनी, एक पुलीला 2 मासेस कनेक्टेड आहे, एक असा आहे, एक येतात असा. ओके, दिस इज 1 kg, दिस इज 2 kg. त्यांनी विचारलं आहे फाइंड द ॲक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास, ॲक्सेलरेशन ऑफ CM. ऑप्शन दिले g/3 अपवर्ड, g/3 डाऊनवर्ड, नंतर g/9 अपवर्ड, g/9 डाऊनवर्ड असे ऑप्शन दिलेले आहेत. ऑब्वियसली डायग्राम बघून एक गोष्ट कळते आपल्याला, हा हेवी आहे, हा लाईट. हे मास काय हेवी, हे लाईट आहे. हा कुठं मूव होईल खाली, हा कुठं होईल वरती. हा खाली मूव होताना लेट ॲक्सेलरेशन ए असेल तर ऑब्वियसली याचे ॲक्सेलरेशन वरती म्हणजे अपवर्ड डायरेक्शनला असेल, हा खाली, कारण सेम ॲक्सेलरेशनने मूव होतील ते. स्ट्रिंगमध्ये टेन्शन कुठं असेल, इकडं इकडं. ओके, फ्री बॉल डायग्राम जे काढली तुम्ही 1 kg आपल्याला सेंटर ऑफ काय फाइंड करायचं, आपल्याला ॲक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास. वी वॉन्ट ॲक्सेलरेशन ACM. ACMचा फॉर्म्युला काय, ACMचा फॉर्म्युला m1 A1 प्लस m2 A2 अपॉन m1 प्लस m2. A1 A2 कोणासाठी आहे, मासेससाठी. याला आपण मास 1 म्हणू, याला आपण मास 2 म्हणू. 1ची FBD काढतोय मी आता, मला दोघांचे ॲक्सेलरेशन फाईन करावं लागेल. ते पुट केलं का सेंटर ऑफ मासचे ॲक्सेलरेशन म्हणजे. ओके, फर्स्टची FBD खाली त्याचं ग्रॅव्हिटेशनल वेट असेल ते किती असेल m1g. त्याला जे तुम्ही फाईन करून घेतलं, m1 काय 1 kg, g काय हा 10 न्यूटन. ओके, वरती का असेल, वरती असेल टेन्शन. मूव होतं आहे का, ऑब्वियसली सर वरती मूव होतं आहे विथ ॲक्सेलरेशन. अरे काय
काय आहे फ्री बॉडी डायग्रॅम. याचं इक्वेशन कसं तयार होईल. मुकुट होतो आहे वरती मोठं आहे तर मी टेन्शन आधी घेईल -M1G म्हणजे काय 10 न्यूटन मी काढून घेतला फाईन काढून घेतला इज इक्वल टू नेट फोर्स. हा खाली हा कुठं वरती तो कुठं मोठं आहे वरती. नेट फोर्स म्हणजे काय त्याच्या मास इंटू त्याच्या ॲक्सेलरेशन. ओके त्याच्या मास 1 ॲक्सेलरेशन मी ए घेतलं आहे. ओके ॲक्सेलरेशन काय घेतलं मी त्याच्या ए घेतलं आहे. दिस इज इक्वेशन फर्स्ट. नाही ॲक्सेलरेशन किती 1. सेकंड FBD 2 ब्लॉक 2 kg. सेकंड ब्लॉकसाठी 2 kg. वरती काय असेल ऑब्वियसली टेन्शन. हा जातो काय खाली जातो आहे विथ ॲक्सेलरेशन ए. त्याचा मास कुठं असेल खाली M2G काय येईल 2 × 10 मीन्स 20 न्यूटन. ह्याचं इक्वेशन कसं तयार होईल. तो खाली जातो आहे म्हणून मी M2G मायनस टेन्शन घेऊन M2A करेन. ओके M2G काय काढला आहे मी 20 न्यूटन काय लिहित नाही 20. टेन्शन किती T. दोघं टेन्शन सेम असतील कारण स्ट्रिंग सेम आहे अशी केलेली स्ट्रिंग आहे ती. फ्रिक्शनलेस पुली असं कन्सिडर करू आपण. आणि हा 2A. इक्वेशन काय आला सेकंड. A1 आणि A2 फाईन करतो. हा A1 आणि A2 पण इथं दोघं सेम आहे म्हणून दोघं सेम. दोघं इक्वेशनचे मी सॉल्व केले. काय केलं दोघांना ॲडिशन करत आपण ॲड 1 and 2 T कॅन्सल 20 10 हा राहील 10. 20 + -10 10 दोघांना ॲड करतो आहे इक्वल टू 1A 2A 3A. सो A इज इक्वल टू 10/3. A इज इक्वल टू काहीतरी चुकलं दोघांना जे ॲड केलं मी दिस कॅन्सल 10 हा 3 तो 3 तो इकडे येईल तो 10/3 तिथं येतं आहे. हां ठीक आहे 10/3. त्यांनी इथं G राव दिला आहे सॉरी मी याला कन्वर्टर नाही केलं आहे. हे जे हे 20 मिस्टेक झाली एक. त्याने ॲन्सर Gमध्ये दिलं आहे ना. आपल्याला ॲन्सर Gमध्ये ठेवावं लागेल. FBD ड्रॉ केली ती याला सॉल्व नका करू डायरेक्ट राहू द्या. FBD ड्रॉ केली ती काईल हा वरती जातो आहे सो टेन्शन मी आधी घेतो -M1G इज इक्वल टू त्याच्यावरच्या नेट फोर्स मास इंटू त्याच्या मास त्याच्या ॲक्सेलरेशन ए हा होईल M1A. M1 काय दिला आहे 1 दिला आहे सो हा G इज इक्वल टू M1 काय 1 आहे. इक्वेशन फर्स्ट. सेकंड 2 kg. ओके टेन्शन आहे वरती हा आहे M2G. हा ब्लॉक जातो आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला. लुक ॲट दिस डाऊनवर्ड डायरेक्शन. ह्याचं इक्वेशन तसं कसं तयार होईल डाऊनवर्ड डायरेक्शन जातो आहे सो M2G मी आधी घेईल मायनस अपवर्ड डायरेक्शनच्या टेन्शन घेईल इज इक्वल टू त्याच्यावरचा नेट फोर्स म्हणजे काय M2A. हां M2 काय आहे 2A सो 2G मायनस T इज इक्वल टू 2A. इक्वेशन सेकंड ॲड 1 and 2 दोघांचे ॲडिशन केलं मी T गेट कॅन्सल होईल G 2G मायनस G इज इक्वल टू हा का होईल दिस इंटू दिस 3A. सो A इज इक्वल टू G/3.
ए इज इक्वल टू काय आला J/3. म्हणजेच काय A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू J/3. की असं नका लिहू, डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये लिहू. कुठं आला ACM. सो ACM इज इक्वल टू M1 म्हणजे 1 kg. A1 बघा अपवर्ड डायरेक्शनला आहे, सो मी पॉझिटिव्ह घेईन. आणि A1 इज इक्वल टू म्हणजे काय हा बघा, हा याच्यावरनं लागले लिहून घ्या. A1 इज इक्वल टू G/3 A1 बार अँड A2 बार इज इक्वल टू डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे म्हणून -G/3. A1 काय आला मग G/3 प्लस कुठे गेला प्लस M2 2 kg. A2 काय आहे -G/3 डिवाइड बाय M1 प्लस M2. काय होईल याच्या G/3 प्लसच्या वगैरे आता -2G/3/3. याला जे तुम्ही सॉल्व केलं तर हा 3G - 6G/3 अपॉन हा 3. याला आपण 1y करू 2y करू. का आला हा 3 × 3 9. 3 × 3 हा 9 होईल, हा 3 वरती जाईल 3G - 6G अपॉन 9 इंटू 3/1 1/3. कसं येईल ते मग 3G - 6G -3G अपॉन 9 इंटू 1/3. 3 गेट कॅन्सल -9 3 गेट कॅन्सल -G/9 असं आन्सर. ओके, बाकी प्रॉब्लेम नेक्स्ट लेक्चरला.